झी 24 तास एक पाऊल पुढे। 12वीच्या विद्यार्थ्यांवरील संपाचं संकट दूर झालं असलं तरी 2 दिवसाच्या कामगार संघटनेच्या देशव्यापी बंदमुळे उद्याचा पहिला पेपर होणार की नाही याबाबत त्यांच्या मनात अजूनही संभ्रम कायम आहे। सकाळपासूनच बोर्डाच्या हेल्पलाईनवर याबाबत जवळपास 150 फोन कॉल्स आलेत। त्यामुळे उद्याची परीक्षा आणि त्याची तयारी याबाबत HSC बोर्डाचे मुंबई विभागाचे अध्यक्षांशी बातचीत केली आहे। आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप यांनी। कामगार संघटनांनी 2 दिवसाचा देशव्यापी बंद पुकारला होता आणि त्याच्यामुळेच विद्यार्थ्यांच्या मनात अजूनही संभ्रम कायम आहे की त्यांचा पेपर उद्या होणार आहे की नाही आणि याच बाबतचे फोन बोर्डाला सकाळपासून येत आहेत। त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी कशाची काळजी घ्यावी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वतः HSC बोर्डाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पांडे सर आता आपल्या सोबत आहेत। सर, मला सांगा की जसं तुम्ही म्हणालात अनेक फोन सकाळपासून येत आहेत विद्यार्थ्यांचे, कशी परिस्थिती आहे, नेमके त्यांचे प्रश्न कुठले आहेत आणि ते आपण कसे त्यांना मार्गदर्शन कराल? नाही, आमच्या हेल्पलाईनला येणाऱ्या प्रश्नामध्ये काही अशाही प्रश्नाचा समावेश आहे की उद्या निश्चित परीक्षा होणार आहे की नाही। मला सर्व विद्यार्थी मित्रांना हे लक्षात आणून द्यायचं आहे की मित्र हो, हा किंतु मनात आणूच नका। उद्या परीक्षा निश्चित होणार आहे। त्यामुळं कोणी काही जरी अफवा पसरवली, कोणी काही तुम्हाला फोन करून सांगत असेल तरी त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका। उद्या परीक्षा होणार आहे। उद्या बेस्ट बसेसनी सुद्धा आपल्याला आश्वासन दिलेलं आहे। आम्ही विद्यार्थ्यांना सहकार्य करायला तत्पर आहोत म्हणून। तर आपल्याला कोणतीही अडचण येईल असं आम्हाला आज तरी या ठिकाणी वाटत नाही आहे। त्यामुळं आपण फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं आणि उद्याची परीक्षा अतिशय शांततेनं आपण द्यावी। आपण बघितलं की सरांनी कशा पद्धतीने तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे। त्याच्यामुळे कुठलेही बंद असतील, बहिष्कार असतील, याला घाबरू नका, कारण तशा पद्धतीचं कुठलंच उद्या बंद राहणार नाहीये, संप राहणार नाहीये जो विद्यार्थ्यांच्या तुमच्या परीक्षेच्या आड येईल। अशा पद्धतीची सगळी काळजी बोर्डाकडूनही घेण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे तुम्ही फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करा असंच आवाहन करण्यात येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधरसह दीपाली जगताप, झी 24 तास, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।